नमस्कार मंडळी, आपलं स्वागत करतो. मी पंढरनाथ ठोंबरे. चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. गेल्या महिनाभरापासून प्रयागराज येथे मोठ्या धडाक्यात कुंभमेळावा सुरू आहे. आतापर्यंत देशातील सुमारे 50 कोटी लोकांनी, 50 कोटी भाविकांनी या कुंभमेळ्यात जाऊन स्नान केलं आणि हे सर्व 50 कोटी लोक या ठिकाणी जाऊन श्रद्धेने जाऊन पवित्र स्नान करून पवित्र झाल्याचं आपल्याला गेल्या महिन्याभरात दिसलं. मात्र हा जो कुंभमेळावा आहे हे भाविकांचं श्रद्धास्थान जरी असलं तरी यातील काही घटनांमुळे हा कुंभमेळावा हा लज्जास्पद झाला असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये प्रमुख महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे या ठिकाणी झालेली चेंगराचेंगरी. जे भाविक लाखोच्या संख्येने कोटीच्या संख्येने इथे जाणार त्यासाठीचं नियोजन राज्यकर्ते आणि प्रशासनाकडून झालं नाही. त्यामुळे सुमारे 35 ते 40 भाविकांना हा सरकारी आकडा आहे. या संदर्भात योगी यांनी उशिरा 37 पर्यंतचा आकडा या ठिकाणी मृत्यू झाल्याचं आपल्याला सांगितलं. 37 भाविकांचं या ठिकाणी चेंगराचेंगरीमध्ये हे भाविक मरण पावले. हीच घटना झाल्यानंतर पुन्हा दिल्ली येथून जे भाविक या प्रयागराज येथे कुंभमेळाव्याला जात असताना दिल्ली येथे एका रेल्वेमध्ये चढत असताना चेंगराचेंगरी झाली, धावपळ झाली आणि यामध्ये सुमारे 18 भाविक, हा सरकारी आकडा आहे, 18 भाविक मरण पावले. यामध्ये 3 ते 4 छोटे मुलेही होते. ही परिस्थिती आपल्याला कुंभमेळाव्याला गालबोट लावणारी म्हणता येईल. कारण हे धर्माच्या नावाखाली आपण जरी तिथं जात असलो, पवित्र आहे म्हणून आपण तिथं स्नान करण्यासाठी जातो. मात्र या संदर्भातही एक प्रशासनाचा अहवाल आला. या पाण्यामध्ये मानव विष्ठेचे आणि जनावरांच्या विष्ठेचे मोठे नमुने आणि हे पाणी किती दूषित आहे असं एक प्रशासनाने अहवालच या ठिकाणी सादर केला. मोठ्या प्रमाणात हे पाणी दूषित झालेलं असून मानव विष्ठा यामध्ये मोठी आढळली. भाविक इथे मोठ्या श्रद्धेने स्नानासाठी जातो, मात्र पवित्र पाणी म्हणून अंगावर घेतो. हे पाणी गंगेचं पाणी, ही गंगाच पवित्र करत असते. त्यामध्ये काही असे घटक आहेत की गंगा स्वतःचं पाणी स्वतः पवित्र करू शकते, शुद्ध करू शकते, असा एक प्रशासनाचा अहवाल आहे. मात्र या ठिकाणी जाणारे जे भक्त आहेत तेच हे पाणी घाण करतात. येथे आपली जी वर्तणूक आहे ती चांगली ठेवत नाही. या ठिकाणीच घाण केल्यामुळे या पाण्यामध्ये मानवाची विष्ठा मोठ्या प्रमाणात आढळून आली, जनावरांची विष्ठा या ठिकाणी आढळून आली. ही बाब कमी असतानाच या ठिकाणी योग्य नियोजन झालं असं प्रशासनाच्या वतीने सांगता येतं. कारण कोट्यावधीच्या संख्येने जाणार तर गैरसोय होणारच हे जरी मान्य असलं तरी पण या ठिकाणी जे काही महिलांसाठी व्यवस्था करण्यात आली होती, स्वतंत्र अशी व्यवस्था ही करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. या ठिकाणी जाणाऱ्या भक्तांकडूनही चांगली व्यवस्था झाल्याचा दावा केला जातो. मात्र यातून जो प्रकार महिला संदर्भात समोर आला आहे तो अत्यंत घृणास्पद आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी ज्या महिला स्नानासाठी गेल्या त्यांचे काही व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर वापरले गेले, ते सोशल मीडियावर विकून व्हायरल केले गेले. असाही प्रकार या कुंभमेळाव्याच्या माध्यमातून समोर आला आहे. त्या संदर्भात
या काही गुन्हेही संबंधित पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत. त्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर प्रसार माध्यमामध्ये येत आहेत. ह्या सर्व घटना बघता जे भाविक श्रद्धेने या ठिकाणी जात आहेत त्यांना अशा घटनांना, अशा मोठमोठ्या घटनांना आणि जी तेथील परिस्थिती आहे त्याला, वाईट परिस्थितीला सामना भाविकांना करावा लागतो. आणि भाविकांचं जे गेल्या काही दिवसामध्ये धार्मिक स्थळावर जाण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला वाढलेलं दिसतंय. हजारातून लाखोमधून कोट्यावधीमध्ये ही संख्या वाढत आहे. आजही भारताची जी संख्या आहे त्यातील निम्मी संख्या या कुंभमेळ्यात जाऊन आंघोळ करून आली, स्नान करून आली आणि पवित्र होऊन आली अशी आकडेवारी समोर आलेली आहे, जी की जगातील अनेक देशांची एकूण लोकसंख्या ही नाही. एवढे लोक श्रद्धेने या प्रयागराज येथे स्नान करण्यासाठी कुंभमेळ्यात गेले. त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो, अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो, तरीही भक्त एक श्रद्धा म्हणून या ठिकाणी जातात, स्नान करतात. मात्र प्रशासनाने आणि राज्यकर्त्याने या ठिकाणी ज्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. तरच अशा ठिकाणी भाविकांची गैरसोय होते आणि जे असे कृत्य घडतात, लज्जास्पद घृणास्पद कृत्य घडतात ते थांबतील आणि भाविकांची गैरसोय थांबेल. त्यामुळे यासाठी भाविकांनीही आपण श्रद्धा असावी, मात्र अंधश्रद्धा नसावी. अंधश्रद्धेतून आपले मोठे तोटेही होत आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक भाविकांनी आपल्याला बुद्धीला पटेल त्यानुसार वागले पाहिजे. कारण आपल्या महाराष्ट्रातील जे थोर संत होऊन गेले आहेत त्यांनी सांगितलं आहे की तुमचं मनच निर्मळ नसेल तर काय करील साबण, असं एक अभंगात संत तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. तर ही बाब लक्षात घेऊन आपण कुंभमेळा असो की कोणतंही धार्मिक स्थळ असो त्या ठिकाणी कशाप्रमाणे वागतो, तेथील वातावरण आपण दूषित तर करत नाहीत ना, याकडे कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यामुळे धार्मिक स्थळाचं जे पावित्र्य आहे ते टिकून राहील आणि जे निर्मळ मनाने इथे श्रद्धा म्हणून जे भाविक इथे येतात त्यांची गैरसोय होणार नाही. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. अनेक लोक या संदर्भात मीडियाने जर बातम्या दिला तर त्यावर अनेक लोकांची टिप्पणी असते की हे हिंदू धर्माच्या मेळाव्याचं, धार्मिक स्थळांचं एक वाईट बातमी देतात, चांगली बातमी पॉझिटिव्ह यांना दिसत नाही, अशी एक तक्रार अनेक भाविकांची होते. मात्र सत्य परिस्थिती ही समोर आली पाहिजे. या संदर्भात बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांची एक घटना चांगली एक आठवती मला. ती बाळासाहेब ठाकरे हे एका ठिकाणी धार्मिक स्थळावर दर्शन घेण्यासाठी गेले असता तेथील पुजाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना तेथील प्रसाद देण्याच्या अगोदर नाकात बोट घालून तोच प्रसाद, त्याच हाताने प्रसाद देण्याचा बाळासाहेब ठाकरे यांनी प्रयत्न केला. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी तो नाकारला आणि श्रद्धेपोटी आपण हे असं काहीतरी घेणार नाही, खाणार नाही आणि त्यांनी त्याचा विरोध केला. ही घटना आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची. श्रद्धा असो की श्रद्धा असणं हे ठीक आहे, मात्र काहीतरी आपण त्या श्रद्धेपोटी काहीतरी चुकीचं करतोय का याचाही सारासार विचार मानव जातीने बुद्धी असल्यानुसार केला पाहिजे. तरच आपण येणाऱ्या काळामध्ये या धार्मिक स्थळांचं पावित्र्य टिकून ठेवू आणि त्यासाठी लोकसहभाग हा आवश्यक आहे आणि प्रशासनाचाही यामध्ये महत्त्वाचा सहभाग
आणि भूमिका महत्त्वाची आहे. राज्यकर्त्यांनीही जास्तीत जास्त धर्माचा वापर न करता काय आपली राजकीय भूमिका असावी याचीही एक सारासार बुद्धी वापरून उपयोग झाला पाहिजे. तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की ठामपणे मांडा की हे जे सध्या जे धार्मिक वेळ किंवा अंधश्रद्धा ज्याला हो म्हणता येईल ते जास्त वाढतं आहे का, आणि कशा पद्धतीने या सर्व गोष्टीला सामोरे गेलं पाहिजे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आवडल्यास शेअर करा आणि आपली जी प्रतिक्रिया तीही माझ्यासाठी आवश्यक आहे ती नक्की द्या. आणि चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. थांबतो.